चिपळूणच्या वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या दुग्ध प्रकल्पातर्फे चिपळूणमध्ये 5 जानेवारीपासून भव्य दिव्य स्वरूपात कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाची वैशिष्ट्ये काय आहेत, या महोत्सवाचं वेगळेपण काय आहे आणि या महोत्सवाच्या आयोजनामागची संकल्पना काय आहे, ही माहिती देण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत या महोत्सवाचे आयोजक आणि या दुग्ध प्रकल्पाचे प्रवर्तक प्रशांतजी यादव साहेब. यादव साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे सागर व्यव या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. आज 3रं वर्ष आहे आणि आपण 5 जानेवारीपासून हा महोत्सव घेत आहे. महोत्सवाची वैशिष्ट्य काय, संकल्पना काय आहे आणि वेगळेपण काय असणार आहे? वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आम्ही हा कृषी महोत्सव 5 जानेवारी ते 9 जानेवारी असा 5 दिवस याही वर्षी करतो आहोत. हे 3रं वर्ष आहे आमचं. याची मूळ संकल्पना आमची अशी होती की वाशिष्ठी डेअरी 2022ला ज्यावेळी सुरू झाली, त्यानंतर या क्षेत्रामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी यावं, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. बाकी ठिकाणी दुग्ध क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, शेतकऱ्यांची केलेली प्रगती या ठिकाणी त्यांना पाहता यावी आणि ही प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा आपला कोकण समृद्ध होण्याच्या दृष्टीने आपल्या शेतकऱ्यांना ऊर्जितावस्था आणून देण्यासाठी आम्ही ह्या मेळाव्याचं म्हणजे या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं. पहिल्या वर्षी आम्हाला अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला. त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अनेक जनावरे घेतली. कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक जण त्याबाबत काम करताना आम्हाला दिसली. पण पहिल्या वर्षी आमचा हा महोत्सव 3 दिवसाचा होता. परंतु त्यावेळेला अनेक लोकांच्या जिल्ह्यातल्या येणाऱ्या निराशा झाली आणि मग लोकांनी आम्हाला कळत सांगितलं की आपण या महोत्सवाची व्याप्ती वाढवा, दिवस वाढवा. म्हणून गेल्या वर्षी आपण 5 दिवसाचा हा महोत्सव केला. आताही आपण 5 दिवसाचा हा महोत्सव करतो. महोत्सवाचं उद्घाटन कधी होईल? महोत्सवामध्ये वैशिष्ट्य काय असणार आहेत आणि त्याचं नियोजन पूर्ण 5 दिवसांचं कसं राहणार आहे? वाशिष्ठी कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन हे 5 जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. त्याचसोबत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब आणि रत्नागिरी जिल्ह्याचे आमचे खासदार आदरणीय नारायण राणे साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सर्वांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहेत. त्याचसोबत मंत्री योगेशदादा कदम असतील, आमदार रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या विभागाचे असतील आणि अनेक मान्यवर आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रमुख मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या बरोबरीने अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आम्ही निमंत्रित केलेली आहे. दर दिवशीचं नियोजन कसं राहील? दर दिवशीच्या नियोजनाने 5 जानेवारीला उद्घाटन सोहळा झाल्यानंतर त्याच दिवशी काही कार्यक्रम आहेत. त्याही दिवशी माझा स्वतःचा वाढदिवस असतो म्हणून काही कार्यक्रम त्या ठिकाणी रक्तदान शिबिर आपण घेतो आहोत. त्याचबरोबर काही मान्यवरांचे आपण तिथे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे सत्कार करतो आहोत. जे शेतीशी निगडीत आहेत, दुग्ध व्यवसायाशी निगडीत आहेत, अशा मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. त्याच दिवशी अनेक पारंपरिक वाद्यांचा कार्यक्रम आहे. जे कोकणातली पारंपरिक वाद्य आहेत, ते वाद्य कशा प्रकारचे आपल्या कोकणामध्ये आहेत ते लोकांना कळावं म्हणून तो एक कार्यक्रम आपण त्या दिवशी घेतो आहोत. संध्याकाळी आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि शेतीशीच निगडीत असलेला आणि अनेक तरुणांचं आकर्षण जे बैलगाडीच्या शर्यतीचं आहे, त्या बैलगाडी शर्यतीतील महाराष्ट्राचं सगळ्यांचं आकर्षण असणारा
बैल हम्म. बकासूर हम्म. हा त्या दिवशी 5 तारखेला येतो आहे. अच्छा. त्यामुळे त्या दिवशी अनेक तरुणांना प्रेरणा देणारा हम्म. असा हा 5 तारखेचा कार्यक्रम आहे. 6 तारखेला सुद्धा आपण शेतीच्या विषयक मार्गदर्शन मार्गदर्शनासाठी आपण शेतीविषयक मार्गदर्शन व्याख्यान पण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. हम्म. त्याचबरोबर जास्त दूध देणाऱ्या गायी आणि म्हशी म्हणजे आज आपल्याकडे जवळजवळ 15,000 पेक्षा अधिक शेतकरी हम्म. हे वाशिष्ठी डेअरीला दूध घालतायत. हम्म. आणि मग आम्ही वर्षभरासाठी या सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जनावरांचं जे आमच्याकडे रेकॉर्ड असतं हम्म. आणि त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची दूध देणारी वर्षभरातली जी जनावर आहेत हम्म. त्यांना आम्ही या ठिकाणी आणतो आणि मग त्यांनाही प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने त्यांच्या स्पर्धा आयोजित करतो. हम्म. ती स्पर्धा आम्ही 6 तारखेला घेतलेली आहे. 7 तारखेला आपण आपल्याच इथल्या स्थानिक लोकांसाठी असतील हम्म. किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांच्यासाठी असतील मुळवात आणि पोटाच्या संदर्भातल्या विकाराच्या दृष्टीनं हम्म. एक आरोग्य शिबिर आयोजित करतोय. हम्म. त्याच्यामध्ये आमचे याच ठिकाणचे या भागातले खेर्डीतले आमचे असणारे डॉक्टर हम्म. आकाश यादव आणि पूनम बुरण हे ते शिबिर अटेंड करतायत. एक वेगळ्या पद्धतीचं आणि मोठं शिबिर हम्म. आपण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपण हे करतोय. हम्म. याच ठिकाणी आपण आपल्याच लोकांच्या घरामध्ये पाळलेली साधारण गाय मांजर कुत्री हम्म. ही जी आपली जनावर असतात हम्म. अतिशय चांगल्या पद्धतीनं गेल्या 2 वर्षात ही सगळी आपले असणारी पाळीव प्राणी आहेत. हम्म. या प्राण्यांना कशा पद्धतीने लोक सांभाळतात, हम्म. कशी देखभाल करतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या याच्यामधल्या जाती कुठल्या आहेत हम्म. याच्यासाठी गेल्या वर्षीपासून आपण कॅट शो हम्म. आणि डॉग शो आपण आयोजित केलेला आहे. अच्छा. त्याच्या स्पर्धा हम्म. याही वर्षी आपण त्या दिवशी घेतोय. हम्म. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी 8:30 वाजता हम्म. मुंबईतील एक मोठ्या ब्रँडमध्ये हेमंत बेडेकर हम्म. यांचा आपण त्यावेळी बांबू लागवड आणि त्यांचा वापर यावरच सुद्धा आपण एक मार्गदर्शन व्याख्यान शेतकऱ्यांसाठी आयोजित करतोय. या दिवशी सुद्धा बैलगाडी शर्यतीतील दुसरा एक बैल घोटचा सर्जा बैल हम्म. हा त्या दिवशी येणार आहे. चिक्या एक बैल जो आहे हम्म. जो या स्पर्धेच्या माध्यमातून आता महाराष्ट्रासमोर आलेला आहे. हम्म. तोही बैल यासाठी तरुणांना पाहण्यासाठी आपण त्या दिवशी बोलवत आहोत. हम्म. रात्री स्वराज्य रक्षक मावळे हम्म. हा शिवशाहीवरचा एक मोठा कार्यक्रम मुंबईतील एक मोठ्या ब्रँडच्या माध्यमातून तो आपण सादर करणार आहोत. तो लोकांसाठी हा एक सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. हम्म. 8 तारखेला सुद्धा आपण पाककला म्हणजे ज्यात बचत गट आहेत हम्म. आज जवळजवळ आपल्याकडे सगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे हम्म. 200 स्टॉल हम्म. याच्यामध्ये आलेले आहेत त्या पूर्ण महोत्सवामध्ये. महोत्सवामध्ये. अच्छा. त्याच्यामध्ये शेती विषयक जे स्टॉल आहेत हम्म. ते साधारण 38 एक स्टॉल शेती विषयक आहेत. अच्छा. 38 स्टॉल बाकी इतर सगळे तंत्रज्ञान असतील, हम्म. बँका असतील हम्म. किंवा अन्य क्षेत्रातले जे आहेत हम्म. त्यापैकी ते 38 स्टॉल आहेत. हम्म. 100च्या आसपास आपण बचत गटांना आपण स्टॉल प्रोव्हाइड केलेले आहेत. हम्म. आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची खाऊ गल्ली आणि अशा पद्धतीचे 40 स्टॉल असे आहेत. अच्छा. अशा पद्धतीनं आपण जवळजवळ 200च्या वरती इथं सगळे स्टॉल आहेत. हो. मग त्या बचत गटांच्या मार्फत आणि मग ज्या आपल्या गृहिणी हम्म. महिला बचत गट असतील महिलांच्या माध्यमातून आपण त्या स्पर्धेसाठी नॉमिनेशन मागवलेले आहेत. अच्छा. तर त्या पाककलेचं पण आपण 9 तारखेला हम्म. आपण त्या 8 तारखेला आपण त्याच्यामध्ये पाककला गोड पदार्थांची घेतोय. 9 तारखेला तिखट पदार्थांची घेतोय. 8 तारखेला सगळ्या रसिकांसाठी असेल, जनतेसाठी असेल, हम्म. महाराष्ट्राचा गायक क्षेत्रातील ब्रँड हम्म. अवधूत गुप्ते अच्छा. यांचा आपल्याकडे कार्यक्रम आहे. हम्म. याही दिवशी निंबाळकरांचा सर्जा हम्म. हाही पश्चिम महाराष्ट्रातला आपल्याकडे त्या दिवशी सकाळी 11 ते संध्याकाळी 8 हम्म. या वेळात लोकांना पाहायला मिळणार आहे. हम्म. तर या बाबतीत आपल्याही इकडं आता जी हे सुरू झालेली आहे बैलगाडीचा हम्म. क्रेज चालू झाले त्यामुळे अनेक सगळ्यांच्या मार्फत हे सगळे बैल आलेले आहेत. हम्म. आपल्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी पण काही नावं सुचवून हम्म. त्यांना आणण्यामध्ये या सगळ्यांचं खरं म्हणजे योगदान आहे. अच्छा. 9 तारखेला आपण तिखट स्पर्धा घेतोय. अनेक तिखट स्पर्धा तिखट स्पर्धा म्हणजे
एक गोड स्पर्धा आणि एक तिखट चारा. हा अशा 2 स्पर्धेचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. हा की काही गोड पदार्थामध्ये मग आम्ही आमचे डेअरीच्या प्रॉडक्टच्या माध्यमातून हे करतोय हा आणि तिखटमध्ये आपण आपल्या कोकणातली जी संस्कृती, आपल्या ज्या काही झणझणीत पदार्थ. झणझणीत पदार्थ आपले जे आहेत, हा त्याच्यातून लोकांच्या वेगवेगळ्या व्हेज, नॉनव्हेज दोन्हीमध्ये का? व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये अच्छा. पण आहे. आणि आपण जरूर या, कारण ही खूप अतिशय मी शाकाहारी आहे, मी शाकाहारी पदार्थ घेईन. खूप चांगल्या पद्धतीच्या याच्यामध्ये हा सगळे भाग घेतात अच्छा आणि ते पदार्थ इतके अप्रतिम असतात की म्हणजे आम्ही ज्यावेळी टेस्ट करतो हा तर खरोखर म्हणजे कौतुक करावं अशा पद्धतीचे दर्जेदार गोड सगळ्यांचे जरा वेगळं विचारतो. गोड मध्ये तुम्हाला आवडणारा पदार्थ आणि तिखटात आवडणारा पदार्थ कुठला आहे? नाही, मला तिखटात आवडणारे मच्छी किंवा मटण आहे. अच्छा गोड मध्ये फारसं काही आवडत नाही. मी जरी Okay. गोड मधला असलो डेअरीच्या प्रोजेक्ट हा पण तरी सुद्धा गोड मध्ये जर करायचं असेल तर बासुंदी किंवा अशा पदार्थांचा मी थोडासा फेवरेट आहे. ओके. बाकी बाबतीत जास्त नाही. गोड तुम्ही ते सांगत होता आणि 9 तारखेचा जो आहे त्या दिवशी गेल्या वर्षी आपल्याकडे ज्यांनी यावेळी एक मोठा कार्यक्रम गेल्या हे वर्षी पदार्थ करणारे गृहिणी स्थानिकच असतात हा ना? गृहिणी स्थानिक असतात, बचत गटाचे असतात. हम्म. या कार्यक्रमामध्ये ज्यांचे स्टॉल आहेत हम्म. त्या सगळ्या असतात. अच्छा आणि विशेष म्हणजे सगळी स्थानिक असतात महिला, हा, हा. आपल्या परिसरातल्या तालुक्यातल्या हम्म. काही ज्यांना बाहेरून माहिती आहे अशाही महिला येतात. पण या मग दोन्ही ते ठिकाणी घरातनं पदार्थ करून आणतात की नाही, तिथे बनवण्याची आपण त्या तुम्हाला? सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात हा म्हणजे किचन उपलब्ध करून देतात किचन तुम्ही? उपलब्ध करून देतात. हम्म. त्यांनी जे काही गोष्टी असतात त्या त्यांच्या पद्धतीने तिथे आणायच्या असतात. फक्त करायची जी प्रोसेस आहे हा ती सगळी तिथे करायची असते. ओके फक्त ओके. त्याला काय द्यायचं काय नाही हा. ते अगोदर आम्हाला त्यांनी कळवायचं असतं. त्याप्रमाणे मग त्यांना त्या तिकडे त्या गोष्टी आपण अवेलेबल करून देतो. हम्म. आणि त्याचबरोबर 9 तारखेला रात्री गेल्या वर्षी अशोक खंडेंचा हम्म. मोठा कार्यक्रम आपण घेतला. यावेळी अशोक खंडेंनी राज कपूर साहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे. आवाराहू हम्म. हा त्यांचा फार मोठा आता करमणुकीचा कार्यक्रम. महाराष्ट्रात गाजत असलेला कार्यक्रम आहे. हम्म. फार मोठी पर्वणी या माध्यमातून, फार मोठा स्टेज अरे वा. आणि कलाकार हम्म. या माध्यमातून ही कला सादर करताना वाशिष्ठीच्या स्टेजवर दिसणार आहे. हम्म. आणि या सगळ्यांचा लाभ सर्वांनी घ्यावा हम्म. ही आपल्या सागर वेबच्या माध्यमातून आमचं जनतेला आव्हान आहे. म्हणजे हा शेवटचा कार्यक्रम असणार आहे का? 9 शेवटचा, तारखेला 9 त्या तारखेला कार्यक्रमाने सांगता होणार? सांगता होणार आहे. ओके. आता कोकणामध्ये आपण पहिल्यांदाच असा भव्य दिव्य उपक्रम आयोजित करतोय, 3रं वर्ष आहे. तर त्याच्यामध्ये पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती म्हणजे आता एआयचा सुद्धा वापर होतोय, तर त्याचा मेळ ह्या महोत्सवामध्ये कसा पाहायला मिळेल? आम्ही काही ठिकाणी आता पारंपरिक शेती आणि नवीन आपल्या कोकणाला अभिप्रेत असलेली शेती हम्म. याचा आम्ही लाईव्ह डेमो केलेला आहे. अच्छा. म्हणजे छोटे छोटे त्याचे प्लॉट्स तयार केलेले आहेत. हा आणि यावेळी ते वेगळं आकर्षण आहे अच्छा. आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल. हा म्हणजे हे नुसतंच तुम्हाला चित्रामध्ये हा. स्क्रीन मध्ये दिसणार नाही, हा. तर ग्राउंड वरती केलेली ती शेती ही तुम्हाला पाहायला डेमो डेमो आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर या सगळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य आहे. हम्म. कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचं आहे. हम्म. कुकुट पशुवैद्यकीय विभाग हम्म. रत्नागिरी यांचंही आहे. हम्म. आणि कृषी विभाग रत्नागिरी हम्म. या सगळ्यांनी हम्म. या ठिकाणी फार मोठा सहयोग दिल्यामुळे हम्म. या पद्धतीची शेती पाहायला मिळणार आहे. हम्म. त्याचबरोबर अनेक छोटे छोटे जे कोकणातल्या या सगळ्या कोकणाला अभिप्रेत ज्या गोष्टी होऊ शकतात कोकणामध्ये, हम्म. अशा पद्धतीचे छोट्या छोट्या काही गोष्टींचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी डेमो केलेला आहे. हम्म. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर त्यामध्ये आपण खेकडा पालन असेल, हम्म. शेती म्हणजे बकरी पालन असेल, हम्म. ही जे सुद्धा आपले लाईव्ह डेमो शेतीपूरक जे काय आहे शेतीपूरक असतील किंवा कोंबड्यांचं हे असेल हम्म. तर हे सुद्धा तुम्हाला तिथं तुम्हाला ऍक्च्युली अच्छा. पाहायला मिळेल. हम्म. विशेष म्हणजे कोकणामध्ये दुग्ध व्यवसाय वाढतोय. हम्म. या दुग्ध व्यवसायाच्या तो माध्यमातून वाढतोय का खरं? आज 50-55 हजार लिटर दूध आमच्याकडेच आहे. ओके. म्हणजे वाढलं नसतं तर एवढं दूध आलं नसतं. बरोबर. आणि हे कोकणातल्या बाहेरचं नाहीच आहे. हम्म. दुसरी गोष्ट 13,000 शेतकऱ्यांचं हम्म. आम्ही नेटवर्क तयार झालंय. दर 10 दिवसानं पेमेंट करतो आपल्या इकडे. अरे वा. म्हणजे त्याच्याही पेक्षा आणखी काही बाजारात हम्म. किंवा इतर ठिकाणी पण दूध देणारे शेतकरी आहेत. हम्म. म्हणजे ही सगळी सायकल जर विचार केली तर आज जिल्ह्यामध्ये 20,000च्या पुढे शेतकरी या व्यवसायात आहेत. अच्छा. आणि मग या सगळ्यांच्या दृष्टीनं आधुनिक शेती जर करायची असेल, मॅनपॉवर आपल्याकडे कमी आहे. हम्म.
आणि मग ते आधुनिक पशु व्यवसाय जर करायचा असेल, दुग्धपालन व्यवसाय करायचा असेल, तर मग आपली जनावरं कशी राखली पाहिजेत. त्यांना कमी मॅन पॉवरमध्ये कमी आपल्याला सगळ्या गोष्टी वापरत जास्तीत जास्त दूध देणारी जनावर आपल्याला तयार करण्याच्या दृष्टीनं मुक्त गोठा संचार पद्धती जी आहे जी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात अवलंबली जाते, तर त्याचाही डेमो आम्ही शेतकऱ्यांना ठेवलाय. अच्छा. की या पुढच्या तरुणांनी शेती या उद्योगात जर उतरायचं असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने हा व्यवसाय करता येऊ शकतो हेही तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पारंपरिक आपली कोकणातली घरं कशी होती, आज आपण स्लॅबच्या घरामध्ये जातो, आपण ते प्रमाण वाढतंय, पण आपलं असलेलं हे सगळं तापमान आणि आपली नैसर्गिक परिस्थिती कोकणातील याच्यामध्ये जुन्या पद्धतीची जी काही कार्यपद्धती होती त्यातून घरं कशी होती, त्यातून मिळणारा आनंद कसा होता हेही लोकांना अनुभवता यावं. आणि जे निसर्गानं आपल्या कोकणासाठी दिलेलं आहे, जे जपायला हवंय ते आपण जपण्याच्या दृष्टीनं, लोकांना सजग होण्याच्या दृष्टीनं, लोकांना ती पुन्हा जुन्याकडे वळण्यासाठी त्या पद्धतीनं काय करता येऊ शकतं अशा पद्धतीच्याही अनेक गोष्टी आपण तिथे उभ्या केलेल्या आहेत. आता आपण पारंपरिक शेती, आधुनिक शेती, एआयचा वापर करून होणारी शेती हा सगळा मेळ घालताय, परंतु कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे आज असाध्य आजार निर्माण झालेले आहेत. तर ह्या महोत्सवाच्या माध्यमातून कुठेतरी सेंद्रिय शेतीची कास धरावी असा संदेश दिला जाणार आहे का? आहे ना, सेंद्रिय शेती सुद्धा आपण त्या ठिकाणी उभी केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर ते तंत्रज्ञान वापरून आपण सेंद्रिय शेती कशी करायची हेही कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण ते उभं केलेलं आहे, की जेणेकरून आम्ही नुसता दुग्ध व्यवसाय नाही तर दुग्ध व्यवसाय हा पूरक व्यवसाय आहे, पण प्रमुख शेती या व्यवसायाकडे कोकणातल्या आमच्या पुढच्या पिढीनं वळावं. त्या दृष्टीनं आपल्याकडे असणारी आत्ताची साधन सामुग्री आणि मग आपल्याला त्या साधन सामुग्रीचा वापर करून येणार आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातल्या ज्या गोष्टी लोकांसाठी करणं आवश्यक आहे, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की लोकांना यापुढे सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय पद्धतीचं खाद्यपदार्थ मिळण्याच्या दृष्टीनं आपण आपल्या कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न देणाऱ्या वस्तू कशा तयार करू शकतो हे आपण त्या दृष्टीनं त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि छोट्या प्रमाणात आहे, पण भविष्यात जागेची जर उपलब्धता मिळाली तर ह्या प्रमाणात आपण असंही करू शकतो की या पद्धतीची शेती ऍक्च्युली जून मध्ये उभी करू आणि ह्या महोत्सवाच्या दरम्यान ते उभं राहताना कसं राहील. अरे वा, हेही आपल्या पुढच्या डोक्यात आहे. पण आज आपल्याकडे त्यासाठी लागणारे जे क्षेत्र आहे ते कमी असल्यामुळे आपण फक्त प्रायोगिक तत्वावरती त्या गोष्टी उभ्या करायचा प्रयत्न केला. आज आपण कृषीशी निगडीत एक फार मोठा व्यवसाय उभा केलेला आहे, त्याच्यामध्ये यश देखील आपल्याला आलेलं आहे. परंतु कृषीशी निगडीत 55 लघु उद्योग आहेत. तर ह्या लघु उद्योगाकडे तरुण वळले आहेत, त्यांना ह्या महोत्सवाचा काही लाभ झालेला आहे, असं काय आउटपुट आपल्यापर्यंत आलेलं आहे का? बघा, तरुणांना काही प्रमाणात शासनाच्या योजनेच्या माध्यमातून लाभ झालेला आहे, परंतु अधिक व्यापक स्वरूपात हे काम करण्याचं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर नुसतं काम करणं म्हणजे त्या योजना मिळवून देताना त्यांना आर्थिक सहकार्य आणि पाठबळ देणाऱ्या बँका त्यांच्या पाठीशी उभं करून देणं. आम्ही या माध्यमातून या संदर्भात शासनाच्या योजनांचं त्या ठिकाणी दालन उभं केलेलं आहे. पण त्याचबरोबर आम्ही किमान 100 लोकांना बँक आणि त्यांच्याशी टाईप करून या वेळेला अशा लघु उद्योजकांसाठी त्या दिवशी त्यांना ऍक्च्युली त्या सगळ्या गोष्टी कशा देता येतील. आता काही पंतप्रधान योजना आहेत, मुख्यमंत्री योजना आहेत, तर या सगळ्या योजनांची आम्ही त्या ठिकाणी अंमलबजावणी करून त्याचा जो टाईप आहे तो करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लोकांचे अर्ज मागवलेले आहेत आणि त्यांना त्यावेळी आम्ही ती वितरित करणार मंजूर करून. त्याचबरोबर मागेल त्याला जी शासनाची योजना आहे, आंबा किंवा काजूचं रोप लागवड करण्यासाठी देणं, त्याचंही वाटप आपण त्या ठिकाणी करतोय. आणि जी आपल्याकडे तुम्ही जे म्हणलात की PMI योजनेतील सगळी जी लाभार्थ्यांची जी लिस्ट आहे ती कुणाकुणाला द्यायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ 45 प्रोजेक्टना लघु उद्योजकांना आपण अर्थसहाय्य या मार्फत करू शकतो. मग त्यात बेकरी उद्योगापासून अनेक आहेत की अनेक प्रोसेसिंग युनिट पर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्यांच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी लोकांना त्याची माहिती देतो किंवा या उद्योगात जे काम करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा ज्यांना या उद्योगामध्ये काम करण्यासाठी जे
ज्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेलं आहे. प्लॅटफॉर्म उपयोग करण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष मदत होणार आहे. मदत होणार आहे. ओके. कारण त्याच्यासाठीच्या योजना, अधिकारी आणि बँक म्हणजे हे फलित त्या मुलांना मिळणार आणि आहे. किमान 100 लोकांना आपण याचा या महोत्सवातच फायदा देऊ. अरे वा. गेल्या 2 महोत्सवाचं काय त्याचं काय आउटपुट आहे किंवा याच्यातनं किती असे तरुण उभे झाले? बघा गेल्या पहिल्या वर्षी आम्ही लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून या पद्धतीचं केलं. कारण आम्ही दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. त्याचं फलित 1 वर्षभरात दिसलं की आम्ही ज्यावेळी सुरुवात केलं त्यावेळी आमच्याकडं 2200 लिटर दूध होतं आणि ज्यावेळी हा महोत्सव आमचा झाला पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी आम्ही ज्या वेळेला या महोत्सवाच्या पर्यंत दुसरा महोत्सव करेपर्यंत जवळजवळ आमच्यामध्ये त्यावेळी 20,000 लिटरनं वाढ झाली. आता दुसऱ्या वर्षी ज्यावेळी आम्ही केलं त्यावेळी जवळजवळ 22,000 ते 23,000 लिटरनं वाढलं. म्हणजे साधारण आम्ही 20-22 हजाराचे गेल्या वर्षी 40-42 हजाराकडे गेलो आणि आज जवळजवळ आपण 55 हजाराकडे गेलो. हे फलित आम्ही दुग्ध व्यवसायामध्ये आहोत. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळतोय. त्या मोबदल्यामुळे शेतकरी जनावर वाढवतायत. दुग्ध क्षेत्रात प्रगती झाली. पण आम्ही आता गेल्या वर्षीपासून या वर्षी दुग्ध व्यवसायावर आम्हाला जनावर वाढवणं ही अपेक्षित होतं. त्याप्रमाणे आम्ही त्या पद्धतीनं काम केलं. आता आम्ही जनावरांबरोबरच लघु उद्योजकामधील आपल्या इथले तरुण उभे राहिले पाहिजेत आणि त्याच बरोबर लोकांनी ज्याला शक्य आहे त्याने शेतीकडे वळलं पाहिजे आणि सेंद्रिय पद्धतीची शेती आपापल्या भागात जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं होण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. मला वाटतंय की या प्रदर्शनानंतर त्याचं फलित आपल्याला दिसेल आणि पुढच्या वर्षी मला वाटतं की शेती क्षेत्रात सुद्धा निश्चितपणे बदल झालेला आपल्याला कळेल. कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो. सगळं पाणी वाहून जातं आणि आपल्याकडचा माणूस किंवा आपल्याकडचा शेतकरी हा ठराविक पिकं काढतो, पारंपरिक शेती करतो. तर ह्या महोत्सवाच्या माध्यमातून अधिकचं पीक मिळावं किंवा दुबार पीक त्याने घ्यावं, तर या संदर्भातलं काही असं आहे का मार्गदर्शन? नाही, आता तरी कसं पारंपरिक पिका व्यतिरिक्त आता आपण त्याचसाठीचे हे डेमो मध्ये अनेक गोष्टी दाखवतोय की लोकांनी त्याकडे वळावं. पण ते वळत असताना सुद्धा त्याला काही शाश्वत गोष्टींचा पुरवठा करणं गरजेचं आहे. सरकार पाठीशी उभं राहणं पाहिजे. काही बाबतीत अनुदान मिळणं गरजेचं आहे. शेवटी याच्यासाठी आर्थिक पाठबळच महत्वाचं आहे. आम्ही प्रयत्न करतोय की या माध्यमातून एखादा शेतकरी करत असेल तर या योजना आणि त्यांच्यासाठी कृषी विभाग पाठीशी उभा करणं आणि मग त्यातून काही सहकार्य लागलं तर डेअरीनं त्याच्यामध्ये करणं. आम्ही याच्यामध्ये एक प्रयोग असा पण करतो की मुक्त गोटा संचार पद्धतीच्या माध्यमातून त्याच्याच बाजूला जर आपल्याला कृषी पर्यटन उभं करता आलं एक तर त्याच ग्रामीण पर्यटन तर त्याच दुग्ध व्यवसायाला जोडून त्याला चालना मिळाली. तर दुग्ध व्यवसायातून तुम्हाला महिन्याचं इन्कम येईल आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून तुम्हाला ज्या वेळेला सीझन असेल पावसाळा सोडून त्यावेळी त्याचा उपयोग होईल. असाही प्रयोग आपण करतोय, त्याचे आपण त्या ठिकाणी प्रात्यक्षिक करतोय. हे प्रयत्न सुरू आहेत. मी म्हणत नाही की ह्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात सगळ्या सुरुवात करतो. ही आवड तयार झाली, लोक करतायत तर अनेक जण याच्यामध्ये त्यांना पाठबळ द्यायला उभं राहतील. तर हे एकट्याचं काम नाही. याच्यासाठी शासनाचा पाठपुरावा असणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी ही त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. राजकीय त्या पद्धतीने आपण राजकीय दृष्ट्या पण फार गोष्टी मदत करण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर लोकांमध्ये तयार झालं पाहिजे की भविष्यातल्या नोकऱ्या कमी होत असताना कोकण हा जो आपला संपन्न आहे म्हणजे नैसर्गिक दृष्ट्या तर ह्या संपन्नतेचा फायदा घेऊन आपण पुढच्या दृष्टीने चाललं पाहिजे आणि त्यामध्ये विकासाच्या मार्गामध्ये आपण जर या कृषी आणि पशुच्या माध्यमातून जर काही करू शकलो तर निश्चितपणे पुढच्या पिढीला एक चांगल्या पद्धतीनं आपण एक वेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पुढे जायला एक वाव आणि संधी मिळेल असं वाटत असल्यामुळे आम्ही हा प्रयत्न करतो. एक शेवटचा प्रश्न विचारून आपण ही मुलाखत थांबूया. 5 तारखेच्या कृषी प्रदर्शनासंदर्भात आपण जनतेला शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? एक आवाहन काय कराल आपण? जनतेने गेले 2 वर्ष वाशिष्ठी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला दिला. या प्रतिसादातून कोकणामध्ये दुग्ध व्यवसाय वाढीला लागतोय हे चित्र दिसायला लागलेलं आहे.
शासनाच्याही ते लक्षात आल्यामुळं या क्षेत्राकडे शासन आता वेगळ्या पद्धतीने बघतंय. शासनाच्याही योजना शेतकऱ्यांना देण्यासाठी शासन आता पुढे येताना दिसतंय. हेच आपल्याला कृषीच्या बाबतीत करायचं आहे. कृषी क्षेत्रातही आपला शेतकरी आणि तरुण यामध्ये उभा राहिला पाहिजे, या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. त्याचबरोबर कोकणाची सांस्कृतिक जडणघडण जी आहे ती दाखवून आपल्यातला कोकणातील सांस्कृतिक वैभव हे टिकावं, ते जोपासलं जावं, हाही वाशिष्ठीच्या माध्यमातून जो प्रयत्न सुरू आहे त्या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तुमचं पाठबळ महत्त्वाचं आहे. आपण स्वतः सगळ्यांनी यावं आणि कोकणासाठी यातून जे काही आपल्या सगळ्यांना करण्यासाठी शक्य आहे त्यासाठी हातभार लावावा. हा आमचा जो प्रयत्न आहे त्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहावं. धन्यवाद प्रशांतजी, आपण आम्हाला सविस्तर मुलाखत दिलीत आणि महोत्सवाची पूर्ण माहिती दिलीत. आपणाला सागर वेव आणि सागर परिवारातर्फे वाढदिवसाच्या इन ॲडव्हान्स शुभेच्छा. सागर वेव नेहमीच या अशा उपक्रमांच्या पाठीमागे राहिलेला आहे. आम्हाला प्रेरणा देणाऱ्या जे काही घटक आहेत त्यामध्ये सागरचं मोठं योगदान आहे. या वर्षाच्या सरत्या शेवटी सागरचं हे जे ऋण आहे आणि प्रेम आहे हे आमच्यावरती असंच राहावं आणि आमच्याकडून हे जोपासलं जावं, हे या निमित्ताने मी अधोरेखित करतो आणि सागर परिवाराला पण यापुढच्या वाटचालीसाठी नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.